ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಈ ನಿರ್ಣಯದ ವಿರುದ್ಧ ಕಿಡಿಕಾರಿರುವಂತದ್ದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ. ಈ ಗೀತೆಯ ನಿರ್ಣಯ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ವಂದೇ ಮಾತರಂಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಯಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ. उन्होंने अपनी पार्टी के कल कांग्रेस पार्टी की कार्यसमिति ने एक आश्चर्यजनक और देश विरोधी फैसला लिया है। उन्होंने अपनी पार्टी के 37 के रिजोल्यूशन को फॉलो करते हुए महान वंदे मातरम गीत के 2 ही छंद गाने का फैसला किया है। मैं इस समय पर पूरे देश को याद कराना चाहता हूं कि 1937 में कांग्रेस पार्टी ने मुस्लिम अपीसमेंट के लिए वंदे मातरम के 2 टुकड़े कर देश के विभाजन की नींव डाली थी और वहीं से 2 राष्ट्र के सिद्धांत को ताकत मिली थी और अंततोगत्वा देश का विभाजन हुआ और पाकिस्तान का जन्म हुआ था। आज जब वो ऐतिहासिक गलती को वंदे मातरम के गीत के प्रागट्य के 150वें साल में नरेंद्र मोदी सरकार ने सुधारकर बंकिम बाबू की ये अमर कृति को पूरा गीत गाकर राष्ट्रीय एकात्मता को फिर से एक बार सुदृढ़ करने का प्रयास किया है और सभी सरकारी फंक्शंस में इसको पूर्ण रूपेण गाने का जो निर्णय किया है वो निर्णय को कानूनी जामा भी पहनाया है। इसकी अवहेलना करने का कांग्रेस ने कल निर्णय किया है। कांग्रेस का यह निर्णय केवल और केवल इनकी घोर तुष्टीकरण की नीति की पुष्टि करता है। वोट बैंक के तुष्टीकरण के लिए उन्होंने स्वर्गीय बंकिम बाबू के इस अमर कृति का न केवल अपमान किया है, वो लाखों शहीदों का भी अपमान किया है जो वंदे मातरम का नारा लगाते लगाते देश की आजादी के लिए फांसी पर चढ़ गए, जिन्होंने कई साल जेल में काटे। आज कांग्रेस पार्टी 1937 का अपनी पार्टी का रिजोल्यूशन मान रही है और पार्लियामेंट के एक्ट को नकार रही है। मुझे तो बड़ा आश्चर्य है, श्री राहुल गांधी की नेतृत्व में कांग्रेस पार्टी फिर एक बार इस देश में तुष्टीकरण की राजनीति को पुरजोश तरीके से आगे बढ़ा रही है। मैं देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के 2 टुकड़े होने देने की और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं। अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी। ये आजाद देश है। आजादी के 80 साल के बाद 1937 में जो फैसला कांग्रेस ने किया था, जिसको नरेंद्र मोदी जी ने सुधारा है, उसके सामने का कोई विरोध इस देश की जनता नहीं सहन करेगी। भारतीय जनता पार्टी कांग्रेस पार्टी के इस फैसले की कड़ी निंदा करती है और हम इसका जनता के बीच में और विधायी सदनों में भी पुरजोश विरोध करेंगे। कल कांग्रेस पार्टी की कार्यसमिति ने एक आश्चर्यजनक और देश विरोधी फैसला लिया है। उन्होंने अपनी पार्टी के 37 के रिजोल्यूशन को फॉलो करते हुए महान वंदे मातरम गीत के
ಒಂದೇ ಮಾತರಂ ಯುದ್ಧ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿಯ ವಿರುದ್ಧ ತೊಡೆತಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು ಒಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆಯ 6 ಸ್ಟ್ಯಾನ್ಸಾಗಳನ್ನ ಹಾಡೋದಿಲ್ಲ, ನಾವು 2 ಪ್ಯಾರಾಗಳನ್ನ ಹಾಡುವಂಥದ್ದು ಎನ್ನುವ ನಿಲುವನ್ನ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಿಡಬ್ಲ್ಯೂಸಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಕೈಗೊಂಡಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಬಿಕೆ ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಬಿಜೆಪಿಯವರು ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಸಂಘದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಹಾಡಲಿ ಅಂತಂದ್ರು. RSS ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಂಘಗೀತೆ ಬಿಟ್ಟು ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಹಾಡಲಿ ಎನ್ನುವಂತಹ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಿಕೆ ಹರಿಪ್ರಸಾದ್. ಅದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, 1875ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಬಂಕಿಂ ಚಂದ್ರ ಚಟರ್ಜಿ ಅವರು ಆ ಒಂದು ಒಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆಯನ್ನು ರಚಿಸಿದಾಗ ಕೇವಲ 2 ಪಂಕ್ತಿ ಇದ್ದಿದ್ದು. ಸಾವಿರಾರು ಜನ ಅದಕ್ಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯವರು ಅದರಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂದರೆ ಅವರು ದೇಶದ್ರೋಹಿಗಳು ಮಾತ್ರ ಒಂದೇ ಮಾತರಂ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಿಲುವು, ವರ್ಕಿಂಗ್ ಕಮಿಟಿಯ ಏನು ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಇದೆ ಅದನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾವು ಆಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 2 ಪಂಕ್ತಿ ಮಾತ್ರ. ನಮಗೆ ಜೈಲ್ಗಾದರೂ ಹಾಕಲಿ, ಪಾಸಿಗಾದರೂ ಹಾಕಲಿ, ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಥರ ಹೇಡಿಗಳಲ್ಲ ನಾವು, ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತಕ್ಕಂಥವ್ರಲ್ಲ ನಾವು. ಇದು ಯಾರನ್ನೂ ಸಹ ತುಷ್ಟೀಕರಣದ ವಿಚಾರ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಆ ಥರ ಇದ್ದರೆ, ಅಷ್ಟೊಂದು ದೇಶಭಕ್ತರಾಗಿದ್ದರೆ ಇವರು ಶಾಖೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, RSS ಅವರು ಚಡ್ಡಿ ಗಿಡ್ಡಿ ಕೋಲು ಗೀಲು ಕರಿ ಟೋಪಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಆಡೋಕ್ಕೆ ಹೇಳಿ. ನಾಳೆ ಇವರೆಲ್ಲ ಕಂಗನಾ ರಾವತ್ ಫಾಲೋಯರ್ಗಳು ನಾಳೆ ಮೋದಿ ಅವರು ಭಾರತ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡು ಹೇಳಿದ